अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी गणवेशाविना साजरा करणार स्वातंत्र्य दिन। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना अद्यापही वाटप केलेलं नाही। गणेशोत्सव यंदा सुरळीत पार पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक। यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष नियोजन। पूजा खेडकरच्या कुटुंबियांना मोठा दिलासा। कर भरल्यामुळे कंपनीचा लिलाव टळला। 2,87,000चा मालमत्ता कर आणि 1,78,000 रुपयांची पाणीपट्टी भरली। पुणे विमानतळाचं जुनं टर्मिनल तब्बल 8 महिने बंद राहणार। आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणही नवीन टर्मिनलवरून। अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होणार। पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करणार। हिंसाचार आणि हत्यांची चौकशी करा। दोषींना कठोर शिक्षा करा। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची मागणी। राजीनाम्यानंतर पहिलंच जाहीर वक्तव्य। कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे। कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश। ममता सरकारला धक्का। पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये खड्डे आणि वाहतूक कोंडी। कंपन्यांचं परदेशामध्ये स्थलांतर तर अभियंत्यावर वर्क फ्रॉम होमची वेळ। मुख्य निवडणूक आयुक्त लवकरच करणार महाराष्ट्राचा दौरा। विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी शक्यता। जंगलाचा राजा सिंहाशी भिडले 2 कुत्रे। गुजरातमधल्या अमरेलीमधील व्हिडिओ समोर।